राम आणि सीतेचा विवाह मोठ्या आनंदात झाला. मिथिला नगरीत सर्वत्र उत्सव साजरा होत होता. राजा जनक खूप आनंदी होते, कारण त्यांची प्रिय कन्या सीता आता अयोध्येच्या राजकुमार रामांची पत्नी झाली होती. काही दिवसांनी विवाह समारंभ संपला. आता अयोध्येकडे परत जाण्याची वेळ आली. राजा दशरथ, राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न तसेच संपूर्ण राजपरिवार मोठ्या मिरवणुकीसह अयोध्येकडे निघाला. रस्त्यात हिरवी झाडे, फुलांचे मळे आणि सुंदर नद्या दिसत होत्या. सगळेजण आनंदाने प्रवास करत होते. पण अचानक त्यांच्या मार्गात एक तेजस्वी आणि शक्तिशाली ऋषी उभे राहिले. ते होते महान योद्धा परशुराम. त्यांच्या डोळ्यात प्रचंड तेज होते. त्यांनी मोठ्या आवाजात विचारले, "कोण आहे तो वीर ज्याने भगवान शिवांचे महान धनुष्य तोडले?" सगळीकडे शांतता पसरली. राम शांतपणे पुढे आले आणि नम्रपणे म्हणाले, "ऋषीवर, ते धनुष्य मी उचलले होते." हे ऐकून परशुरामांनी रामाला एक दिव्य धनुष्य दिले आणि म्हणाले, "जर तू खरा वीर असील्स तर हे विष्णूचे धनुष्य उचलून दाखव." सर्वजण तणावात होते, पण राम शांत होते. रामांनी सहजपणे ते धनुष्य उचलून आणि त्याला प्रत्यंचा लावली. हे पाहून परशुरामांना समजले की राम साधे मनुष्य नाहीत. ते नम्रपणे रामाला प्रणाम करून म्हणाले, "तू खरोखर महान आहेस, तुझ्यात दिव्य शक्ती आहे." असे म्हणत ते शांतपणे तिथून निघून गेले. यानंतर राम आणि सीता अयोध्येकडे प्रवास करत राहिले. काही दिवसांनी ते अयोध्येत पोचले. अयोध्येतील लोकांनी मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले. रस्ते फुलांनी सजवले होते आणि सर्वजण आपल्या प्रिय राजकुमाराला पाहून आनंदी झाले. काळ पुढे जात होता. राम सर्वांना खूप प्रिय होते. ते नम्र, धैर्यवान आणि न्यायप्रिय होते. एके दिवशी राजा दशरथांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की आता रामाला अयोध्येचा राजा बनवायचे. ही बातमी संपूर्ण अयोध्येत पसरली. लोक खूप आनंदी झाले. राजमहालातही तयारी सुरू झाली. पण राजमहालात एक व्यक्ती होती जिला हा आनंद आवडला नाही. ती होती मंथरा, राणी कैकेयीची दासी. मंथराने कैकेयीच्या मनात संशय निर्माण केला. तिने कैकेयीला सांगितले, "जर राम राजा झाला तर भरत कधीच राजा होऊ शकणार नाही." हे ऐकून कैकेयीच्या मनात भीती निर्माण झाली. मंथराने तिला जुन्या गोष्टीची आठवण करून दिली. एकदा युद्धात कैकेयीने राजा दशरथांचे प्राण वाचवले होते. तेव्हा दशरथांनी तिला 2 वचन दिले होते. मंथराने कैकेयीला सांगितले की आता ती त्या 2 वचनांचा उपयोग करू शकते. कैकेयीने ठरवले की ती राजा दशरथांकडे जाईल. राजा दशरथ आनंदाने कैकेयीच्या महालात आले, पण कैकेयी रागाने बसली होती. दशरथांनी विचारले, "कैकेयी, तुला काय हवे आहे?" कैकेयी म्हणाली, "राजन, तुम्ही मला 2 वचन दिली होती, आता मला ती पूर्ण हवी आहेत." दशरथ म्हणाले, "नक्की सांग, मी तुझे वचन पूर्ण करीन." तेव्हा कैकेयीने कठोर शब्दात सांगितले, "पहिले वचन, माझा पुत्र भरत राजा झाला पाहिजे. दुसरे वचन, रामाने 14 वर्षांसाठी वनवासाला जावे." हे ऐकून राजा दशरथ स्तब्ध झाले. त्यांना खूप दुःख झाले, पण त्यांनी दिलेले वचन मोडू शकत नव्हते. ही बातमी रामाला कळली, पण राम अजिबात रागावले नाहीत. राम शांतपणे म्हणाले, "पिताश्रींनी दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. मी आनंदाने वनवासाला जाईन." सीता आणि लक्ष्मण हे ऐकून दुःखी झाले, पण त्यांनीही रामाला साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या जीवनात एक मोठा बदल घडणार होता.